और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। जसं एकदा एका व्यक्तीची मैत्री एका पोलिसाशी होती, ठाणेदाराशी, SHOशी, आणि त्या व्यक्तीचा जो साथी होता शेजारी त्याला खूप दुःखी करायचा. त्याने आपल्या मित्राला, ठाणेदाराला म्हटलं की ठाणेदार दादा, असा असा माझा एक शेजारी आहे, शेजारच्याच घरात राहतो, खूप परेशान करतो, सगळं काही सांगितलंय, पंचायत पण केलीये, पण नाही ऐकत, काय करू? आता ठाणेदार म्हणाले की मारकाठी त्याच्या डोक्यात, मी बघतो. ठाणेदाराच्या आदेशाला मानून त्याची आज्ञा पाळली त्यानं. असा विचार केला की आता हा काय ते सांभाळून घेईल. त्यानं आपल्या शेजाऱ्याशी त्यानं भांडण केलं, हाणामारी झाली, त्याच्या डोक्यात काठी बसली, मेला तो शेजारी. आता तो SHO तिथला प्रभारी होता, तो त्याला घेऊन आला पकडून, तुरुंगात टाकलं आणि त्याला मृत्यूदंड मिळाला. आता राजाचं विधान होतं की कुणाच्या डोक्यात लाठी बसून मेला तर त्याची शिक्षा होती मृत्यू. आता ते विधान तोडलं त्या व्यक्तीने. आपला मित्र एका अधिकाऱ्याच्या आज्ञेचं पालन केलं, ज्यामुळे राजाचं विधान तुटलं आणि तो दंडित झाला. अशाच प्रकारे पुराणात जे आदेश लिहिले आहेत, आदेश आहेत ते ठाणेदाराचे समजा या पुराणात, आणि वेदात संविधान समजा भगवानाचं. भगवानाचं संविधान असं तोडलं असल्या ठाणेदाराच्या सांगण्यावरून, पुराणात किंवा या नकली धर्मगुरूंच्या सांगण्यावरून, या शास्त्रविरुद्ध साधना सांगणाऱ्या आचार्यांच्या, शंकराचार्यांच्या आदेशांवरून आपण जर क्रिया केल्या तर आपण दंडितच होऊ, आपण पितरच होऊ, म्हणजे मरणाची शिक्षा मरणाचीच मिळेल. तर अशी चूक तर आपण नाही करायची बाबा, आणि करूही नका. एक जीवित उदाहरण दास आपल्याला देत आहे. माझे पूज्य गुरुदेवजी ब्राह्मण वर्णात जन्मले होते. हरियाणामधील जिल्हा भिवानी चरखी दादरीजवळ एक पैतावास गाव आहे, बडा पैतावास. त्या ठिकाणी तिथे ते राहत होते. शेतकऱ्याचं काम करायचे, वर्ण ब्राह्मण. पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण काही जाती विशेष नाही. दास खूप वेळा सांगतो की बघा, ब्राह्मण चिडेल, पण ब्राह्मणांच्या विषयी सांगतो नाही. आणि शेतामध्ये जे माझे गुरुदेव होते, ब्राह्मण वर्णात जन्म होता त्यांचा, शेतामध्ये गायी चारत होते आपल्या शेतात. त्याच्याजवळ आधी जंगल खूप असायचं, वने खूप होती. एके दिवशी त्यांची भेट आमच्या दादा गुरुजींबरोबर झाली, म्हणजे एका संतांशी. तर त्यांनी प्रेरणा घेऊन घरातून पलायन करायचं ठरवलं आणि गुरुदेवांचा पत्ता विचारला. सर्व ज्ञानाने परिचित होऊन ते शेतात संध्याकाळच्या वेळेला गायी चारत होते. आणखीही काही साथी गोपाळ होते. तर त्यांना हे म्हणाले की मी फ्रेश होऊन येतो, मला वेळ लागला तर तुम्ही पशूंना घेऊन जा, मी नंतर येईन. ते जंगलात गेले, घनदाट. ते सर्व गुराखी गायी घेऊन गावात परतले. आता संध्याकाळी बराच वेळ झाला आणि ते आले नाहीत. त्यांचं बालपणीचं नाव, गावातलं नाव हरिद्वारी होतं, पंडित हरिद्वारी. मग त्यांनी आपलं नाव बदललं होतं, कुठं कोणी ओळखू नये म्हणून. घरातून निघून आले होते ते. तर त्यांनी काय केलं, आपले जे कपडे घातले होते ते त्यांनी काढले. 2 जोड घेऊन गेले होते घरातून ते कपड्यांचे. एक जोड वेगळा होता, कोणाला दाखवला नाही. जे कपडे घातले होते ते त्यांनी फाडून टाकले. आणि कुणा हिंस्त्र पशूने, कुठला पशु खाल्ला होता, मृग किंवा काहीतरी, सिंहाने, ते त्यांनी दिवसा पाहिलं होतं. त्याच्यावरती कपडे टाकले आणि निघून गेले. रातोरात हरिद्वारला पोहोचले. आता त्या घरातल्यांनी वाट पाहिली तास 2 तासनी. मग त्या गुराख्यांना विचारलं की हरिद्वारी नाही आला. त्यांनी सांगितलं, तो म्हणाला होता की मी फ्रेश होऊन येतो, तुम्ही निघा. त्या मुलांना बरोबर घेऊन गेले. विचारलं कुठून प्रवेश केला होता, कुठं गेला होता. जाऊन तर तेव्हा काही टॉर्च वगैरे नव्हते. मग लालटेन दीपक हातात घेऊन ते निघाले. म्हणाले, अरे हे तर पोराला खाल्लंय याने, अरे रे कुठल्या हिंस्रक पशूने खाल्लं रे याला, मेला मेला. अंधार झाला, रडू लागले धाय मोकलून.
अंधार झाला होता. ती हाडं जी होती पशूंची आणि कपडे एकत्र केले. रात्रीच अग्नी दिला. हा तर मेला. मग त्याचं 13वं सुरू झालं. आधी तर येत्या महिन्याला कर्मकांड करायचे ते आणि मग नंतर दर महिन्याला विधी करायचे. आता ते ब्राह्मण वेगळे आहेत जे कर्मकांड करतात. तर ते सगळं काम केलं, वर्षश्राद्धही करून टाकलं आणि मग सुरू झाले श्राद्ध. हा तर बेअौलाद मेला, निसंतान मेला आहे आणि याची चांगली सेवा करायला हवी, नाहीतर तुम्ही त्याचा हक्क खाताय. जमीन होती याच्या नावावर आणि ते बनतायत भक्त, संत बनले, जगाचा उद्धार करत होते. एकदा जेव्हा माझे पूज्य गुरुदेवजी 105-6 वर्षांचे झाले, सतलोक जाण्याची तयारी झाली. तलवंडी भाई, फिरोजपूर जिल्हा पंजाबमध्ये त्यांचा आश्रम. एक यात खन्नामध्ये एक होता, एक मोगामध्ये एक होता, एक नजमगड इथं आश्रम होता. तर तलवंडी भाई इथं ते जास्त राहायचे. तर तिथून दासला त्यांनी आदेश दिलेला होता नाम देण्याचा. त्यांच्या उपस्थितीत बहुसंख्य शिष्य दासांचे झाले होते. 2 मुलांची सेवा त्यांच्या चरणी होती, त्यांना सेवेत ठेवलेलं होतं. तर त्यांचा संदेश आला की गुरुजी इथं पैतावासला आले आहेत. तर दास देखील 3-4 भक्तांना घेऊन पोहोचला गाडीने तिथं. तिथं पाहिलं गुरुजी बसलेले, प्रणाम केला. मग त्यांच्या एक वहिनी होत्या, त्या 92 वर्षांच्या होत्या, 92 इयर्स ओल्ड होत्या. त्यांच्याशी बातचीत झाली. आम्ही त्यांना विचारलं की माताजी, जेव्हा आमचे गुरुदेव इथून निघून गेले तेव्हा काय वाटलं तुम्हाला? त्या म्हणू लागल्या की मी असं ऐकलं होतं की यांचा मृत्यू झालाय. मला म्हणे एक दीर होता आणि त्याला असं जंगलात कुण्या एका पशूने खाल्लं होतं, हिंस्र पशूने, आणि मी आले तेव्हापासून यांची श्राद्ध करत होते आणि 70 श्राद्ध मी स्वतःच्या हातानं घातली यांची. आणि कधी काही घरात उलटं सुलटं विपरीत घडलं, नुकसान झालं, पशु गेले, पीक गेले, आम्ही आमच्या गुरुजी ब्राह्मणांकडे जायचो. त्यांची ती जन्मपत्रिका वगैरे वाचायचो. ते असं म्हणायचे की तुमचा हरिद्वारी निस्संतान मेला आहे आणि तो तुम्हाला लाभत नाही, तुमची हानी करतो. त्याचे 5ही कपडे शिवा, त्याची ती श्राद्ध नीट पद्धतीने घाला, अमुक तमुक करा. तो जे काही सांगेल ते सगळं करतो आपण. आणि तरीही तो म्हणायचा की नीट श्राद्ध झालं नाही, पुढच्या वेळेला मी करेन नीट. 70 श्राद्ध घातली आहेत आणि आता हा इथं बसलाय. आता मी म्हणू लागलो, माताजी बघा, गीताजीमध्ये मनाई केली आहे 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात की भूत पुजल्यावर भूत होणार, पितर पुजले तर पितर होणार. ही पूजा नाही करायला पाहिजे. आणि हे आपल्यासमोर जीवित उदाहरण आहे. मूर्ख बनवत होते हे आपल्याला. आणि ती साधना, ते सगळं खरं थोडंच होतं या लोकांचं. हे निदान आता तरी सोडून द्या सगळं. त्या म्हणाले, नाही बाबा, या तर जुन्या गोष्टी आहेत, ह्या कशा सोडणार? आपण खड्ड्यात गेलो तरीही सुटत नाही, म्हणजे कमाल झाली. स्वतःच्या डोळ्यांनी पाहतीये, स्वतःहून म्हणते की मी याची 70 श्राद्ध घातली, पिंड भरली, पितर बनवलं त्यांना. आणि हे पितर नाहीत तर सगळ्यांचा उद्धार करणारे तर महापुरुष बनले. लाखो लोकांचा उद्धार केला त्यांनी. आता तरी श्राद्ध करू नका, मूर्खांचं ऐकू नका. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणायचे, पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किन्हे न सुनिया. ते तिथे धक्के खायला जातात ना तीर्थांवरनी, आणखी कुठं कुठं. आमचं ज्ञान कुणी ऐकलंच नाही. आता पुण्यात्म्यांनो, ही तीर्थ कशी बनली? आता जसं अमरनाथ धाम आहे, हे ते कसं बनलं? पार्वती मातेला भगवान शंकरजींनी त्या स्थानावर एका वठलेल्या वृक्षाखाली एकांत स्थान पाहून हा मंत्र दिला होता. पहिला मंत्र जो दास आपल्याला देत आहे, याला मोक्ष मंत्र म्हणतात. हा जितका मोक्ष देऊ शकतो. तर पार्वतीजींना जिथं तो उपदेश मिळाला, प्राप्त झाला,
शंकर भगवानजींनी त्यांना तो मंत्र दिला, हा अमर मंत्र. तर तिच्यासाठी, त्या पार्वती मातेसाठी ते स्थान अमरधाम आहे, तुमच्या माझ्यासाठी नाही. आता जसं आणि हे अमरधाम कसं, जसं की ज्यांना बरवालामध्ये हा मंत्र मिळाला त्यांच्यासाठी बरवाला हे अमरधाम, आणि इथे बरवालामध्ये हा दास नसेल आणि इथं कुणीच नसेल, रिकामा पडलेला असेल हा आश्रम. आता जसं कोणी क्रोंथा आश्रमामध्ये नाम घेतलं होतं तर त्यांच्यासाठी क्रोंथा आहे आश्रम, अमरधाम, अमरनाथ. आता तिथं कुणीही नाही, हा दास इथं बसलाय, तर क्रोंथावरती माथा टेकून काही फायदा नाही, किंवा या दासाची वचनं इथं ऐकाल, सत्संग ऐकाल, आशीर्वाद मिळवाल तर इथेच लाभ होईल. ते तर अमरधाम जे आहे ते एक आदरणीय स्मारक तर आहेच की या ठिकाणी अशी घटना घडली होती, परंतु आपल्याला तिथं जाऊन काहीच फायदा होणार नाही. आपल्याला तर असाच संत शोधावा लागेल ज्याच्यापाशी तो अमर मंत्र आहे, आणि तो अमर मंत्र भले आपल्याला बरवालाच्या गल्लीत भेटेल, दासने तिथंच उपदेश मिळाला तर तेच तुमच्यासाठी अमरधाम आहे. त्या मंत्राने मोक्ष मिळेल, स्थानापासून नव्हे. आता पुण्यात्म्यांनो, तीर्थ कशी बनली यात बरेचसे प्रमाण आहेत की एक ऋषी होता, त्याने तिथं बसून साधना केली आणि त्याने मोक्ष प्राप्त केला. आता पुण्यात्म्यांनो, जसं एक खलबत्ता असतो सामुग्री कुटण्याचा, औषधे कुटायचा, लोखंडाचा, पितळेचा, 1-1.5 फुटाचा आणि 2-1 फुटाचा, 1-1.5 फुटाचा, 1 फुटाचा उंच, 9 इंच रुंद असतो. तो कुणाचा शेजाऱ्यानं मागितला आणि त्याने काही सामग्री कुटली हवनाची, आणि तो त्याला परत दिला, घासून पुसून लख्ख साफ करून त्यांना परत दिला ज्यांचा होता. त्यांना रात्रीच्या वेळी जेव्हा झोपू लागले तेव्हा सुगंध येऊ लागला. त्यांनी पाहिलं हा सुगंध कुठून येतोय. पाहता पाहता बघितलं, हा तर या खलबत्त्यातून येत आहे. त्यांनी पाहिलं हा खलबत्ता तर हा शेजारी घेऊन गेला होता, यात त्यानं काही सामुग्री कुठली असावी. आता पुण्यात्म्यानो, त्यानं सारी सामुग्री काढली आहे, पूर्ण साफ करून परत करून दिला, आणि तरीही सुगंध येतोय. ती सामुग्री जी त्यात कुठली होती ती वेगळी वस्तू आहे. तर तो जो सुगंध त्यातून येत होता थोडाफार खलबत्त्यातून, तो 1 दिवसांनंतर नाहीसा होईल. आता हे तीर्थ एक खलबत्ता समजा, आणि जशी त्या ऋषींनी त्यात सामुग्री कुठली, म्हणजे ती साधना तिथे बसून केली, ती सारी कमाई घेऊन तो त्या धामाला गेला जिथं त्याला ती साधना करून पोचायचं होतं. ते तीर्थ तर एक खलबत्ता आहे. पुढे 1-2 महिने, 1-2 वर्ष त्यातून सुगंध येत राहील, कारण तिथे संतांनी साधना केलीये, काही काळ मदत लाभेल. पण ते सामुग्रीवालं काम नाही होऊ शकत. आता जसं त्यात इतकी सामुग्री कुटावी लागेल, त्यातून रोज सुगंध यावा यासाठी, म्हणजे सत्साधना आपण कुठेही बसून करू शकता, जशी त्या ऋषींनी केली. आपण आपल्या घरात केली तर ते तीर्थ आपलं घर आहे, कुठलंही स्थान नव्हे जिथं कोणी भलत्यानंच साधना केलीये. तिथे बघायला जाऊन आपल्याला काय फायदा मिळणार. जसं हा दास आधी नगरानगरातून सत्संग करू लागला, तर जिथं कोणी सत्संग ऐकला, उपदेश घेतला, आणि तिथं आम्ही चूल पेटवून खीर बनवत होतो, हलवा बनवत होतो, भाजी बनवत होतो, आणि तिथून आम्ही दुसऱ्या शहरात गेलो, आणि मग कोणी व्यक्ती हे सांगायला कोणाला बरोबर घेऊन जायचा आणि म्हणायचा, पहा इथे रामपाल महाराजांचा सत्संग झाला होता, इथे खीर बनवली होती, इथे हलवा बनवला होता, इथे बसून खाल्लं होतं. आता आहेत कुठे रामपाल तिथे, आणि ना तिथे खीर ना हलवा, ती तर रिकामी चूल दाखवायची आहे. हलवा रामपाल जिथे असतील तिथेच मिळणार बाबा. अशा प्रकारे सगळीकडे ही तीर्थ आणि धाम, तर हा सतलोक आश्रम आपल्यासाठी त्या सगळ्या तीर्थ आणि धामांचं काम करील. इथे या आणि स्वतःचं कल्याण करा. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, परमक्षर ब्रह्म, कबीर परमेश्वर जी आहेत, हे सर्व अनंत ब्रह्मांडांचे उत्पादक आहेत, हे सर्वांचे सृजनहार आहेत.
परमात्म्याच्या शोधात आत्मा त्याच दिवसापासून निघाला ज्या दिवशी तो या काळाच्या जाळ्यात अडकला होता. कारण की जे सुख या आत्म्याला सतलोकामध्ये होते, इथे या काळाच्या लोकाच्या कुठल्याच कोपऱ्यात नाहीये. त्या सुखाचा शोध घेता घेता हा महास्वर्गात देखील पोहोचला, ज्याला इथला सर्वात सुप्रीम म्हणजे सर्वश्रेष्ठ सुखमय स्थळ सांगतात. तिथेही ते सुख नाहीये. तिथेही अशीच आग लागलेली आहे जशी या पृथ्वीवर आहे. तिथेही तेच प्राणी आहेत जे इथे सुकर्म करून, चांगली भक्ती करून या काळाच्या योग्यतेची आणि तिथे पोचले. तिथे त्यांना चांगली पोस्ट मिळाली, देव शरीर प्राप्त झालं, तिथलं जे सुंदर शरीर आहे. आणि जो इथे रागद्वेष, हा कामक्रोध, मोह, लोभ, अहंकार हे सारे विद्यमान आहेत, खचाखच भरलेले आहेत वरच्या लोकात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये. तर तिथेही हे असाच आपला टाइम पास करत मग नरकात पाठवले जातात. नरकाचा काळ पूर्ण करून मग हे 84 लाख योन्यांमध्ये भटकत राहतात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा प्राप्त करण्याची जी साधने आहेत ती भिन्न भिन्न नाही आहेत. एकच मंत्र आहे, एकच विधी आहे, म्हणजे एक सारख्याच त्या सर्व क्रिया आहेत. आणि आपण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत करत आपल्या जीव पात्रतेच्या विचाराने आणि अन्य लोकवेदांच्या आधारे महापुरुषांना भेटतो. कारण की हे विशेष करून हिंदू धर्मांच्या प्राण्यांमध्ये, पुण्यात्म्यांमध्ये एक विशेष आस्था आहे परमात्म्याची. आणि त्यांना इतके ज्ञान आहे सद्ग्रंथांच्या आधारे की गुरुविना मोक्ष नाही मिळत. हा तर प्रत्येक हिंदू धर्माच्या पुण्यात्म्याचा, मग तो कोणी भक्ती करतो किंवा नाही करत, तर तोही हे जरूर अवश्य म्हणतो की गुरुविना मोक्ष नाही. तर अशी व्यवस्था अन्य कोणत्याही धर्मात राहिली नाही. जशी शीख धर्मामध्ये गुरु परंपरा होती, पण नंतर ते केवळ गुरु ग्रंथ साहेब यांनाच गुरु मानून आपली अध्यात्म क्रिया करू लागले. परंतु वक्त गुरुचं असणं अनिवार्य आहे. जसे हे पवित्र ग्रंथ, गुरु ग्रंथ साहेब, पवित्र श्रीमद भगवत गीता, पवित्र वेद, पवित्र पुराण, हे तर एक आदरणीय सद्ग्रंथ आहेत. महापुरुषांची माहिती आहे, भगवंताविषयी लिहिले आहे यात. हे तर असं समजा की आपली औषधांचे पुस्तक आहे. औषधांचं पुस्तक आहे आणि त्याच्या जाणकाराची आवश्यकता आहे, जो वैद्य असेल. आणि वैद्य तोच सफल होतो जो औषधाच्या पुस्तकात लिहिलेली सर्व मुळ्यांना एकत्र करून, मिळवून, समजून औषध बनवतो. त्यामुळे वक्त गुरुची आवश्यकता आहे. तर पुण्यात्म्यांनो, या धारणेच्या अनुसार या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी हे प्राणी गुरूंकडे जाऊ लागले. आता श्रद्धाळूंना कोणतं ज्ञान नसतं, कारण तो तर जिज्ञासू असतो. जशीही त्याचे गुरु त्याला साधना करायला सांगतात
तो समर्पित होतो, तसंच करतो. तर पुण्यात्म्यांनो, सर्व भक्तीही करीत आहेत आणि दुष्कर्मे जशीच्या तशी वाढत आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार कोणामध्येही कमी नाहीयेत. याचं कारण काय आहे? की पूर्ण संत न मिळाल्याने तर कधीही ही शांती या समाजात, या लोकात नाही मिळू शकत. 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते, स्वतः एका संताची भूमिका करून निघून गेले आणि त्याचबरोबर एका विणकराचं कामही करीत होते, हे प्रमाणित करण्यासाठी की तोच परमात्मा प्राप्तीसाठी. कारण तेव्हा गैरसमज पसरला होता की ब्राह्मण वर्गच भक्तीचा अधिकारी आहे. बाकीच्यांना तर त्यांनी असे बाजूला ठेवले होते की श्राद्ध वगैरे काढण्यासाठी क्रियांमध्ये अडकवले होते आणि विशेष करून हेच मानले जायचे की ब्राह्मण, ऋषी, महर्षी, घर त्याग करून गेलेली व्यक्तीच परमात्मा प्राप्त करू शकते किंवा खूप मोठा धनवान शेठ दान करणारा. तर परमात्मा सर्व शंकांचं निवारण करण्यासाठी एका क्षुद्र जातीत राहावं लागलं. त्यावेळी छूत अछूत चरणसीमेवर होते, अत्याधिक छूत अछूत होते. ब्राह्मण लोक शूद्र वर्गाला जवळ सुद्धा येऊ द्यायचे नाहीत, लांबूनच बोलायचे. आणि त्यावेळी परमात्मा एका विणकर जातीमध्ये राहिले. तसा तर त्यांचा जन्म नव्हता झाला, सतलोकातून आले होते, सहशरीर आले होते. एका नवजात शिशूचं रूप धारण केलं होतं कमळाच्या फुलावर, बाहेर एका तलावात, सरोवरामध्ये. तिथून एका निरुनिमा नावाच्या विणकर दाम्पत्याने उचलून नेले होते आणि तिथे परमात्म्याचे पालन पोषण झाल्याने आणि मग विणायचं काम करता करता जनतेला ज्ञान सुद्धा देत होते. भक्तांना यथार्थ ज्ञान समजवायचे, सूक्ष्म वेदाचा प्रचार करायचे. ते हेच आपल्याला सिद्ध करायला आले होते, एक उदाहरण द्यायला आले होते की परमात्मा प्राप्तीसाठी जात आणि धर्म आणि कर्म म्हणजे जसे कोणी जास्त मोठा शेठ म्हणजे धन अधिक किंवा कमी, हे यासाठी काही महत्वाचं नव्हतं. गुरु पूर्ण असावा आणि शिष्य शूरवीर असावा. सुरमाचा अर्थ आहे की या भक्ती मार्गाला जो जीव लागतो तर त्याच्या सर्व क्रिया अन्य सांसारिक व्यक्तींपेक्षा भिन्न असतात, तर त्याच्यात आपला समाज अडथळे आणतो आणि जो त्या अडथळ्यांची पर्वा न करता पुढे जातो या भक्ती मार्गावर, तो शूरवीर असतो. कोण कोण होते शूरवीर? जे आपल्याला बरेच, ज्यांचे ज्ञान सुप्रसिद्ध आहे. ध्रुव होते शूरवीर, प्रल्हाद होते शूरवीर आणि मीराबाई होत्या शूरवीर. आणि स्वयं परमात्मा ते तर मालक होतेच होते, ते तर शूरवीरांचे शूरवीर आणि सर्व भगवानांचे भगवान कबीर परमेश्वर होते. आणि आता वर्तमानात हा दास बघत आहे की माझ्या या परमात्म्याच्या ज्ञानाशी परिचित या दासाचे अनुयायी हे शूरवीर आहेत. कारण की क्रोधाकांडाच्या दरम्यान या दासाला एवढं बदनाम केलं होतं, खोटं, आणि एवढा त्रास दिला गेला परमात्म्याच्या लेकरांना, पण हे शूरवीर होते. ना कोणाशी भांडले, ना घाबरले. संतांचा हाच एक नियम असतो, लढायचंही नाही आणि घाबरायचंही नाही. तर परमात्मा साथ देतो. आज आपण सफल झालो. पूर्ण विश्वामध्ये हे ज्ञान पोहोचेल. परमात्म्याची साथ आपल्यासोबत राहिली आणि राहील, कारण हे काम
त्याच परमात्म्याने सुरू करवले आहे ना. आमचा हा काही खानदानी पेशा. दादा परदादा आई वडिलांनी कधी हे काम केलेलं नाही. दासाला ही चाकरी दिली तर दासाचा त्या दिवसापासून हा दृढ निश्चय झाला होता की शिर जावो वा धड जावो, परमात्म्याच्या चरणी हे शिर गेले तर सफल झालो. तर पुण्यात्म्यांनो, आपलं सौभाग्य आहे की काळाच्या दूतांनी परमात्म्याच्या या अनमोल धनाला पाताळात डांबलं होतं. म्हणजे असं समजा की कचऱ्याच्या ढिगात खूप खोल दाबून ठेवलं होतं. आता या दासावर कृपा झाली. कृपावंत कबीर भगवानांची साथ या दासाला आहे. तर आता या धनाची आपल्याशी ओळख होत आहे. इतक्या संघर्षानंतर सन 1994 मध्ये दासाला परमात्म्याने आदेश दिला होता गुरुदेवांनी दीक्षा, उपदेश व सत्संग करण्याचा. आणि आज सन 2012 उजाडलं. जवळजवळ 18 वर्ष झाली संघर्ष करत -0तून भक्तीला वर उभारलं आहे परमात्मा कबीरजींच्या दयेनं. बिलकुल नामोनिशाण नव्हतं, ना भक्तीचं ना देवाचं. परमात्म्यासाठी तर सगळेच तरसले होते. जसा हा दास प्रथम हनुमान पुजारी होता आणि मंगळवारचं व्रत ठेवायचा. सालासर एक मंदिर आहे हनुमानजींचं आणि त्यात एक विचित्र मूर्ती ठेवली आहे. हे भगवान, आता आता हसू येतं स्वतःच्या कर्मावर. काळीची मूर्ती बनवली कुणीतरी, मग देखादेखी जाऊ लागले. तिथे धक्के खायचो आम्ही. बघा, काळाने असा जुलूम केलाय. तत्वज्ञानाचं तर नामोनिशाण मिटवलं आणि कोरी बकवास समाजात पसरवली या नकली गुरूंच्या द्वारे. तर पुण्यात्म्यांनो, ही कृपा झाली भगवानाची. कुठे तुम्ही बघता 4 विटा लावल्या आहेत, तिथेच कुत्रे मुततात, तिथेच बसतात आणि तिथे आपण डोकं टेकायला जातो. हात तुमची. तिथे जर पूर्ण दिवस रडून मेलात तरी कुणी विचारणार नाही की का रडतोयस या दगडासमोर. तर यामुळे वक्त गुरुची आवश्यकता असते आणि त्यांच्या ज्ञानाच्या आधारे भक्ती साधना केल्याने कल्याण होते. आता ही किती दुष्कर्मे वाढली, दारू, मांस, तंबाखूची, आणि याला विकास मानतो आपण. ही मोठी मोठी घरे असतील, कार असतील आणि खोटी स्तुती करतात आणि मग लग्नाच्या वेळी एक वेगळाच ड्रामा रचतात. पुण्यात्म्यांनो, हे भक्ती मार्गात नाही चालणार. ठीक आहे, संसार भक्ती नाही करत, त्यांनी काहीही करावं. ते तर या विद्यालयाचे ते विद्यार्थीच नाहीयेत. हे विद्यार्थ्यांसाठी लागू आहे की ना विडी ओढावी, ना तंबाखू खावी कोणत्याही प्रकारे, ना मांस खावे आणि ना दारूचा उपयोग करावा आणि नाही ड्रामेबाजी करावी, ना जन्मदिन मनवावा, ना असा विवाहासाठी वायफळ खर्च करावा. सिंपल विवाह करा बाळांनो आणि भक्त बनून पहा किती आनंद मिळतो. बघा, लोकांनी दिखावा ड्रामा किती करावा याला अंत नाही. सुरुवात आपण पाहिली, कोणी 1100 रुपये दान कोणाला देतात. साऱ्या गावात चर्चा होते. मग 2100 दिले, परत फेल झाला. मग एकाने 5100 दिले, तो मग 21 वाला फेल झाला. मग एकाने 11,000 दिले आपल्या मुलीला दानात आणि एक मोटरसायकल दिली, मग एक कार दिली. तर हे एक वायफळ आहे बिनकामाचं. मुलांना परमात्म्याशी जोडावं, परमात्म्याचं नाव घेऊन, आणि हा राम नामाचा हुंडा मुलीला द्या, तो सदा साथ देईल. एक वेळा आपण देऊ सुद्धा मुलीला, काय किती दिवस त्यातून ती गुजराण करू शकते. आणि मग गरीबा घरची मुलगी श्रीमंताच्या मुलीला बघून हिरमुसून जाते. तिला न जाणो किती दुःख होत असेल.
तर अशा प्रकारच्या वायफळ गोष्टी आपल्याला समाजातून संपवाव्या लागतील. खास करून भक्त समाजाला तर यामध्ये अग्रेसर राहावेच लागेल. ह्या दासाच्या संघर्षात आपल्याला सहयोग द्यावा लागेल. हे पूर्ण चुकीचं आहे, भक्तिबाधक आहे. ज्याला 2-3 मुली होतात, झोप उडून जाते त्या आईवडिलांची, आणि मुलगी याच कारणामुळे आपल्यासाठी ओझं बनली. एक गायीसारखा आत्मा असतो मुलीचा. आम्ही खूप पाहिलंय. मुलगा आणि मुलगी भाकर खातायत. मातापितांपैकी कोणी म्हणतात मुलाला, एक ते काम कर. तसंही म्हणतात, एक काम कर. हे म्हणतात, बाळा तू का नाही करत? आणि मुलगी भाकर खात असेल तर खाणं सोडून तशीच उठून निघेल आणि ते काम करून येईल. आता आपण तिला ओझं का बनवलं? आपल्या ड्रामेबाजीमुळे, आपल्या वायफळ गोष्टींमुळे, हुंड्याच्या कारणाने. तर अशा प्रकारे प्रत्येक प्रकारच्या वाईट चालीरीती आपल्या समाजात घर करून आहेत. याबद्दलही आपण खूप गंभीरपणे विचार करून एक मर्यादा आखावी. हा उद्देश असा नाही की मी म्हटलं आणि तुम्ही सुरू केलं, नाही. हे नियम नका समजू, ही आवश्यकता समजा. या भक्ती मार्गात बाधक समजा या नियमांना तोडणं. तर अशा प्रकारे आपल्याला भक्ती आपली वाढवावी लागेल अजून. आता पुण्यात्म्यांनो, आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठी जो काही आदेश असतो गुरुजींचा तो पाळलाच पाहिजे. कारण गुरुदेवांना माहीत असतं की ते मास्टर असतात या मार्गाचे. आणि विद्यार्थी आणि जसं डॉक्टरकडे जातो रोगी, जर योग्य डॉक्टर असेल तर तो काटेकोरपणे सल्ला देईल आणि योग्य औषधं देईल तो, आणि ज्या काही मर्यादा म्हणजे पथ्य सांगेल तर त्या रोग्याला आजीवन करावं लागतं, तेव्हा तो सफल होतो रोग नष्ट करण्यात. तर आपल्याला जन्ममृत्यूचा दीर्घ रोग जडला आहे. याचा नाश या दासाने सांगितलेल्या मार्गाने होईल. दास तोच मार्ग सांगेल जो परमात्म्याने स्वतः येऊन सांगितला होता. हा गॉड गिव्हन आहे, हा कुठला लोकवेद नाहीये, कुठल्या साधारण व्यक्तीने सांगितलेलं ज्ञान नाही. आणि हेच प्रमाण आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहे, ज्या सद्ग्रंथांना आपण शिरोधार्य मानत आलोय. तर मग भक्तीमध्ये उशीर नाही होणार, आपल्याला विश्वास ठेवायला वेळ लागतोय. आणि हा दास जी भक्ती सांगतोय ती योग्य आहे, श्रेष्ठ आहे, शास्त्र अनुकूल आहे, हे प्रमाणित करण्यासाठी की ही भक्ती योग्य आहे. आणि परमेश्वर परमपूज्य कबीरजी आहेत जे विणकर रूपात, धानक रूपात बनारसला आले होते. हे प्रमाणित करण्यासाठी आपल्याला ढीगभर पुरावे द्यावे लागतात. आणि काही दिवसांनंतर मग गरज नाही पडणार या पुराव्यांची, कारण की आपण एक दुसऱ्याला सांगाल की हे असं असं आहे, मग हे एकदम सगळ्यांना स्वीकारार्ह होऊन जाईल. आत्तापर्यंत कोणी पाहिले नाही उघडून, ना वेद पाहिले, ना गीता वाचली तर होती पण समजली नाही. गीताजीत काय लिहिलं आहे, पुराणांमध्ये काय लिहिलं आहे वाचत होतो पण समजत नव्हतो. आता आपण समजायला लागलो आहोत आणि अजून खूप पाहू आणि मग दृढ होऊन म्हणू की खरंच कबीर इज गॉड, कबीर परमात्मा आहेत आणि हीच भक्ती योग्य आहे, हाच मंत्र श्रेष्ठ आहे, बाकी सगळं बकवास आहे. तर मग आपल्याकडून ऐकून अन्य व्यक्ती देखील या गोष्टींवर विचार करतील आणि कोणी प्रमाणित करू इच्छित असतील तर सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, आपण स्वतः सुद्धा विश्वास दृढ कराल. तर अशा प्रकारे या पूर्ण विश्वात मालकांचा आदेश आहे, त्यांची निर्धारित वेळ आहे की आता या सगळ्या काळात पूर्ण विश्वात एकच भगवान असतील, एकच ज्ञान असेल आणि भक्तिविधी त्या भगवानाची एक आहेच, वेगळी होऊच शकत नाही. जसं आंब्याच्या झाडाचं रोप लावण्यासाठी आंब्याच्याच बीजाचा उपयोग करावा लागेल, दुसरं कुठलं आंब्याचं बीज होऊच शकत नाही. तर परमात्मा प्राप्तीसाठी जो मंत्र आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली साधनाच नाही. बाकी तर बाभळीची बीजे वेगळी आहेत, अन्य साधना ज्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी आहेत ती वेगळी गोष्ट आहे, त्याची आपल्याला गरज नाही. तर पुण्यात्म्यांनो, सर्वात आधी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण। गुरु बड़े गोविंद से मन में देख विचार, हरि सुमरे वो रह गए, गुरु सुमरे होए पार।
गुरु बड़े गोविंद से मन में देख विचार। तर परमात्मा म्हणतात, गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागू पाए। बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दियो मिलोय। सात द्वीप नौ खंड में, गुरु से बड़ा ना कोई। करता करे न कर सके, गुरु करे सो होवे। सतगुरु के उपदेश का लाया एक विचार। जय सतगुरु मिलते नहीं, जाते नरक द्वार। नरक द्वार में दूत सब, करते खेचा तान। उनसे कभू ना छूटते, फिर फिरते चारों खानी। चार खानी में भरमते, कबहू ना लगते पार। सो फेरा सब मिट गया, मेरे सतगुरु के उपकार। सात समुद्र की मसी करूं, लेखनी करूं बन राय। धरती का कागज करूं, गुरु गुण लिख्यो न जाय। गुरु गोविंद कर जानियो, रहियो शब्द समाए। मिले जब दंडवत बंदगी, नहीं पल पल ध्यान लगावे। गुरु मानुष कर जानते, ते नर कहिए अंध। होवे दुखी संसार में, आग काल के फंदे। गुरु को मानुष जो गिने, और करे चरणामृत को पान। ते नर नरक में जाएंगे, युग युग होवे समान। पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने गुरुजींच्या वर गुरूंचा महिमा आणि गुरूंचं महत्व किती गहिऱ्या शब्दात समजावण्याचा प्रयत्न केलाय. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, कबीर हरि जय रूठ जा, गुरु की शरण में जावे। कहे कबीर गुरु रूठ गए, तो हर ना करे सहाय। आता काय सांगतात, के सतगुरु के उपदेश का लाया एक विचार। जय सतगुरु मिलते नहीं, हम जाते नरक द्वार। पुण्यात्म्यांनो, आपण महावीर जैनजींचा इतिहास खूप वेळा पाहिला आहे, दासाने दाखवला आहे. ते पुण्यात्मा भक्तीसाठी घरही त्यागलं, आपल्या आजोबांकडून उपदेश घेतला, ऋषभदेवजींकडून, त्या मारीचजींनी, आणि तोच आत्मा पुढे जाऊन महावीर जैन झाला. महावीर जैन यांच्या रूपात जन्मण्यापूर्वी त्या आत्म्याने 80 लाख वेळा तर देवपद प्राप्त केलं, देवता बनले, आणि बाकी 60 करोड वेळा गाढवाच्या योनीत, 30 करोड वेळा कुत्रा, 20 करोड वेळा मांजर, 10 माहिती नाही किती वेळा हत्ती, नपुसक, शिकारी होते. तर जोपर्यंत सद्गुरू प्राप्त नाही होत, हा प्राणी साधना करत असूनही दुःखी राहतो. तर म्हणून परमात्मा सांगतात की सद्गुरूंच्या उपदेशाचे, पृथ्वीवर सद्गुरू एकच असतात एका वेळी, अनेक नसतात. जसे परमात्मा स्वतः आले होते कबीरजी, ते एकटेच, पण ते तर परमात्माही होते आणि सद्गुरूही होते. ते तर सर्वे सर्वा होते. आणि त्यावेळी 64 लाख शिष्य होते मालकांचे. पुण्यात्म्यांनो, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत.
कारण की आपण लालच्या महिमाशी परिचित नव्हतो. लालबद्दल ऐकत जरूर होतो की ते बहुमूल्य असतात, परंतु ओळख नव्हती. आपण भगवानाला सर्व सुखदायी, संकटांचे निवारण करणारा मानतो, म्हणूनच त्याच्या शोधार्थ आपण जागोजागी भटकत होतो. परंतु आपण त्या लालला ओळखू नाही शकलो. त्या स्वार्थी लोकांनी कवडीला लाल सांगून आपल्याकडे सोपवलं. आपण त्या कवड्यांना लाल समजून गाठोडी बांधून फिरत होतो. आता दासाला समजलं, पारख झाली. लाल आणि लालडी यांची पारख करण्याची बुद्धी दिली भगवंताने, आणि तेच या दासाने तुमच्याबरोबर केले. आपल्यालाही लालला ओळखण्या योग्य ज्ञान दिले. तर पूर्वी आपण साधना नीट न करून किती कष्ट सोसले. त्या परमात्म्याने स्वतःच येऊन हे ज्ञान दिले, स्वतःची ओळख स्वतःच करून दिली. तर काय सांगतात की तर भक्ती करत असताना देखील त्या महापुरुषाची काय दुर्दशा झाली, कारण की त्यांना सद्गुरू नाही मिळाले. 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वतः आले. 64 लाख शिष्य होते त्यांचे, आणि एकटे सद्गुरू होते, एकटेच नाम देत होते. आणि पुण्यात्म्यांनो, तेव्हा ना कुठला मीडिया होता, ना कोणी पुस्तकांचं लेखन करून कुठे पाठवू शकत होते. आदरणीय धरमदास साहेबजींनी कबीर साहेबांची वाणी लिपिबद्ध करून ठेवली होती, परंतु ती सतत एवढी हाताने लिहायला तर 10 वर्ष तर लागतील त्याला. तर असंही आजकाल जसं परमात्म्याने दया केली आहे, अक्षरज्ञान दिलं, पेपर दिला, त्यावर पुस्तकात परमात्म्याचा महिमा लिहून आम्ही तुम्हाला पाठवला पुस्तकांच्या रूपात. मग ही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम परमात्म्याने दिली, सीडीची ही बनवून दिली, चिप दिली गेली, परमात्म्याने दिलेली ही गॉड गिव्हन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे मनुष्याच्या स्तरावर बनवलेले नाहीयेत, हे विसरा तुम्ही. हा मनुष्य 4 युगांमध्ये हाच होता. एका गाडीला 6 खेचरं जोडून रथ बनवून खेचत फरफटत न्यायचे. ही एसी कार बनवली, विमानं बनवली, आणि ही इंटरनेट बनवली. हे परमात्म्याने दिलेले आहे हे. आणि या काळाने याचा दुरुपयोग सुरू केला. यात चित्रपट पाहू लागले, नाचू गाऊ लागले, समाज बिघडवून ठेवला. पण आता सुधरेल. इथे कोणताही पदार्थ असतो, त्यात गुण आणि अवगुण दोन्ही असतात. परंतु आपण अवगुणांना त्यागून गुण ग्रहण करू, आपल्याला ज्ञान मिळेल. तर बतितार्थ असा आहे की 64 लाख शिष्य असणं त्यावेळी एका धानकाचे, विणकराचे, हा काही लहान मुलांचा खेळ नाहीये. ज्याला आपण एक शूद्र म्हणायचो, एक कवी म्हणून सीमित करून ठेवलं होतं, फायनली बंद करून टाकली होती त्यांची फाईल. आता ती फाईल पुन्हा उघडली आहे त्या भगवानाची. ते परमात्मा आहेत, आपले पिता आहेत. तर सद्गुरू एकच असतो. तर ते परमात्मा स्वतः सद्गुरूही होते आणि ते परमेश्वरही आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? पांडुरंग धोंडीबा सुर्वे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट सुळेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? पहिलं मुंबईला होतो, हमाली करत होतो मुंबईमध्ये, धंदा करतो थोडाफार किरकोळ. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 11/9/22. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मुंबईला गेल्यानंतर आम्हाला असे लोक मिळाले की ते इंचगिरी संप्रदायामध्ये सामील असणारे. तिथं मग आम्ही 30 वर्षे भक्ती केली. पंढरपूरला जाणे, कोल्हापूरला जाणे, म्हणजे वर्षातून बघा 10 दिवस आम्ही ही यात्रा करत होतो. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आम्ही.
की ही यात्रा पुन्हा नंतर पंढरपूरला येऊन मग पुन्हा नंतर आम्ही आमच्या घरी यायचो. असे वर्षभर, असं 30 वर्ष आम्ही तिथं सेवा केली होती. आम्ही ते पेनचे लक्ष्मण महाराज आहेत ना, त्यांना त्या सद्गुरूंना आम्ही शरण गेलो होतो. ते सोमनाम आम्हाला त्यांनी दिल्याने त्या सोमनामात आम्ही विचार भरपूर 30 वर्षे केला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच एक वारकरी संप्रदायाची भक्तिविधी आपण करत होतात, त्याचप्रमाणे आपण गुरु सुद्धा धारण केले होते आणि गुरूंनी जे नाममंत्र आपल्याला दिले होते त्या नाममंत्राचा आपण जप करत होतात, साधना करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या ज्ञानात का आलात? पूर्वीपासून अशी आम्हाला एक सवय होती की सकाळच्या पारी 5:30 पावणे 6ला सह्याद्रीवरती अभंगवाणी लागायची. मग ज्ञानेश्वर महाराजांचे, तुकोबारायांचे, असे ज्या संतांचे अभंग लागायचे ते आम्ही सकाळी अभंग 1 तास अर्धा तास लावायचो. असं एक दिवस लावता लावता आम्हाला लोकशाहीवरती माझं बटन गेलं आणि लोकशाही लागल्यानंतर 5:45 वाजता संत रामपालजी महाराजांचा असा जो ब्रह्मविद्येत जो दिसला, तो कबीर भगवंताचा आणि त्यांचा तो ब्रह्मांड असं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हे काय विश्व आहे की जसं याला विश्व जावल्यागत झालं श्रीकृष्णानं अर्जुनाला. आणि मग रोज आम्ही सकाळच्या बारी ते प्रवचन 1 तासभर ऐकायचो. असं 6 महिने आम्ही प्रवचन ऐकलं. 6 महिन्यानंतर असं थोडाफार त्रास होऊ लागला. काय आता त्यावेळी त्या आपल्या टी व्हीमध्ये आपल्या हे अनुभव जे बघत सांगायचे ते आम्ही ऐकल्यानंतर मला सुद्धा वाटलं काय की आपण सुद्धा हे नाम जर घेतलं तर आपली सुद्धा पाठीमागची काही जी जे क्रमान खराब आहे किंवा काही आपल्याला त्रास जो होतोय शिवाय आपल्याला हे परमात्मा आपल्याला करून देतील. म्हणून मग मी एक वेळाला असंच आपल्या दैवडीला फोन लावला. ज्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं. ते पुस्तक मी 1 महिना वाचलं. 1 महिन्यानंतर मसूरला गेलो. मसूरला तिथं सत्संगत होती, तिथं मला नामदीक्षा मिळाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सत्संग प्रवचन आपण टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघत होतात. जवळजवळ 6 महिने आपण त्यांचं सत्संग ऐकलं. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे जे पुस्तक लिहिलेलं आहे ज्ञानगंगा, या पुस्तकाचं सुद्धा आपण अध्ययन केलं आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. मला हे विचारायचं की आपला जो पिंड आहे हा सुरुवातीपासून भक्तीचा पिंड होता. भक्ती साधनात लीन असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांनी असा काय मार्ग दाखवला की आपण त्यांच्याकडे आकर्षित झालात आणि त्यांच्याकडनं आपण गुरुदीक्षा घेतली? आपण पहिलं अगोदर हे ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर रामपालजी महाराजांच्या ज्ञानामध्ये काय सांगितलं की ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देवांचे सुद्धा जो पिता माता पिता आहेत, हे माता पिता रामपालजी महाराजांच्या या ज्ञानामधून जे सर्वांना ज्ञान मिळालं ते सर्व काही सांगितलं. हे मी 30 वर्ष जरी मी इंचगिरीमध्ये होतो, पायवारी केली, तरी सुद्धा हे जे आहे विश्व, हे आम्हाला विश्व नाही बघायलाही मिळालं नाही, ऐकायलाही मिळालं नाही. म्हणून हे मला काय माहिती आहे, म्हटलं आपण खरोखरच रामपालजी महाराजांच्या जाऊन नामदीक्षा घेतलीच पाहिजे. आपल्याला नामदीक्षा मिळली तर ठीक आहे. कित्येक वर्ष आपण राहिलो. काय म्हणतात की मृत्युकाळ खणू जाता सापडले मोती, आमच्या तुकोबारायांचा अभंग होता. तसं मी संकटानं आलो, परंतु ईश्वर आम्हाला प्राप्ती झाली. सर, संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर आता भरपूर आहे व क्षणोक्षणी लाभ होतातच होतात. घेणारा पाहिजे. असं हे काय माहिती आहे का, कल्पवृक्षाचं झाड आहे. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं होतं की कल्पवृक्ष झाडाखाली बसल्यानंतर ज्या ज्या तुमच्या इच्छा काय काय आहेत तो ईश्वर तो पुरवतो. तसं हे कल्पवृक्ष झाड आहे याचं सुद्धा वर्णन करताना ईश्वर सुद्धा थकलेला आहे. मग आम्ही सुद्धा काय वर्णन करू शकतो. परंतु आता आम्हाला लाभ म्हणलं म्हणजे आम्ही असं आमचं दुकान मुंबईमध्ये आहे आणि ते कधी कधी जर असं खाली केलं भारतुऱ्यानं तर 2-2, 3-3 महिने त्याला गिऱ्हाईक लागत नसतं. कालच्या जानेवारीमध्ये त्या भारतुऱ्यानं खाली केली जागा. मला संध्याकाळी फोन केला की तुमचं आम्ही दुकान खाली केलेलं आहे, तुमची चावी तुमच्या मुलापाशी दिलेलं आहे. म्हणलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मुलाला विचारलं बाबा काय झालं, तर म्हणलं नाही मुलं तर आपल्याला एक भाडुत्री म्हटलं भाडंवाल्यानं आणलेलं आहे आणि तू त्या आम्ही संध्याकाळपर्यंत त्या जागेमध्ये भाडुत्री मी ठेवणार आहे. एवढा मोठा मला लाभ लागला. ते 2-2 महिने 3-3 महिने आम्हाला काय मिळत नव्हतं. तो रामपालजी महाराजांनी 12 तासामध्ये तिथं भाडे करून तयार केला. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? असा मोठा एक लाभ झाला प्राप्त की आमचा एक छोटा नातू आहे 7 वर्षाचा आणि तो एकदम ताप आलेला त्याला सकाळपासून पण दुपारी संध्याकाळी मग म्हटलं काय करावं. मग मी रामपालजी महाराजांच्या अमृत दंडवत करायला सांगितला
आणि तो माझा एवढा मोठा आघात होता परमेश्वरा की ती एकच नातू असताना सुद्धा मला त्या रामपालजी महाराजांनी वाचवला. सकाळी बघितल्यानंतर तो जो होता माझ्यावर गंडा तर आलेलं, तो गंडा तर कुठं गेलं त्या माझ्या महात्म्याला माहिती असेल. गुरु माझ्या संत रामपालजी महाराजांना सद्गुरूंना माहिती असेल की खरोखर सद्गुरू सांगता छपारी टाका इतर आता कोण करीन. राजेची कांता काय भिक मागे मनाची जोगे सिद्धी पावे, असा हा ईश्वर आम्हाला मिळालेला आहे. आम्ही त्याचं वर्णन काय करू शकतो. सर, वारंवार आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज एक कल्पवृक्षाप्रमाणे आहेत. त्याचप्रमाणे ते गुरु जे आहेत त्यांचे जे लीला आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यापासून जे सुख समाधान मिळतं त्या सुख समाधानाला गिनती नाही. कुठल्या प्रकारचं त्याचं आपण वर्णन करू शकत नाहीत. अशा स्वरूपात आपल्याला संत रामपालजी महाराजांची महिमा आपण आज सांगत आहात. मला हे विचारायचं आहे, समाजाला हे कसं पटेल की आजच्या घडीला आज विज्ञान युग चालू आहे आणि विज्ञान प्रगती करत आहेत. त्याचप्रमाणे बाजारामध्ये बरेचसे साधू संत आज उभे आहेत आणि ते स्वतःला श्रेष्ठ समजतात, तत्वदर्शी समजतात आणि जणू ते सांगतायत की माझ्याकडे या, मी तुम्हाला पूर्ण मोक्ष देतो, पूर्ण तुम्हाला लाभ देतो. तर अशामध्ये समाज कसा निर्णय करू शकतो की खरा संत कोण आणि आपण कोणाकडे गेलं पाहिजे आणि कोणाची भक्तिविधी आपण घेतली पाहिजे, याबद्दल आपण काय सांगाल? आपला सर असा हे आहे की परमात्म्याच्या कृपेमुळे हे जे रामपालजी महाराज तत्वदर्शी का म्हणतात, सर्व सद्गुरू आहेत, सर्व गुरु आहेत, भरपूर आहेत, घरोघरी गुरु झाले, घरोघरी सद्गुरू झाले, परंतु तत्वदर्शी असं हे संत मी आज ऐकतो. कित्येक वर्ष आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये, बाकी देशामध्ये आपण नाही फिरलो, राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरलो, परंतु तत्वदर्शी संत म्हणून असे रामपालजी महाराजांची ख्याती आहे. ते खरोखरच ज्याला कळलं ना तो असा म्हणाले की खरोखर आज आम्ही परत काय माहिती आहे का राहिलो कुठेतरी फटलाऱ्यामध्ये आणि डोंगर दऱ्यामध्ये राहून आम्हाला ह्या भगवंताची गाठ नाही पडली. पण जो भाग्यवंत असेल ना, जवळ होते पुण्य गाठी तेव्हा होती संतांच्या भेटी. हे सरे संत भेटण्याकरता पुण्य गाठी व्हावं लागतं आणि ती तळमळ असली तर खरोखर संत रामपालजी महाराज भेटतात. आणि तुम्ही ते काय माहिती आहे, ज्ञानगंगा पुस्तक वाचा, त्यातून तुम्हाला बोध कळेल आणि तिथं तुम्ही आल्यानंतर नामदिशा घ्या. मग तुम्हाला संत सद्गुरू जगद्गुरू कसे आहेत, ते ज्ञान काय आहे आणि त्या ज्ञानामुळे आपल्याला काय मिळतं हे सगळं सांगितलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलं की ज्ञान, पण त्या ज्ञानानं सुद्धा माहिती आहे का हा मोक्ष आहे ना, तिथं सुद्धा त्या संतांना नाही मिळाला. मोक्ष हा ऋषी मुनींना सुद्धा नाही मिळाला. तो मोक्ष आमच्या रामपालजी महाराजांच्याकडनं मिळतोय. परंतु ते काय माहिती आहे का, भक्ती अशी एवढी आहे की ते महाराजांच्या बघानं आपण ती भक्ती सर्वांनी घेतली पाहिजे आणि मनाने केली पाहिजे. सर्वांना ती माया आहे, परंतु मायापेक्षा जो ईश्वर आहे मोठा तो कबीर भगवंत आहे. त्या कबीरानं आम्हाला सर्वांना काय माहिती आहे का ह्या मोक्षाच्या मार्गाचा अवलंबन केलेला आहे. सर, तुम्ही सांगत आहात की शास्त्रांमध्ये प्रमाण आहेत की तत्वदर्शी संताकडनं साधना घेतल्यानंतर साधकाला लाभ प्राप्त होतो आणि मोक्षाचा खऱ्या अर्थाने मार्ग मिळतो. आणि तत्वदर्शी संताची जी काही व्याख्या आहे, जी आपल्या गीतेमध्ये सांगितली आहे, शास्त्रामध्ये सांगितली आहे, ती व्याख्या आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांवर अतिशय मार्मिकपणे त्यांच्यावर लागू होते आणि सिद्ध होतं की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत. जे काही हिंदू धर्माचे पवित्र धर्मग्रंथ आहेत, जसे गीता आहे, वेद आहे, पुराण आहे, त्याचप्रमाणे अन्य जे धर्माचे ग्रंथ आहेत, जसे इस्लामिक धर्मग्रंथ जर तुम्ही म्हटला तर तुम्हाला कुराण शरीफ आहेत, त्याचप्रमाणे ख्रिश्चनांचं बायबल आहे, त्याचप्रमाणे शिखांचं गुरुग्रंथ साहेब आहेत. या सर्व शास्त्रांमध्ये जे प्रमाण आहेत, जो परमेश्वर आहे, जो परमात्मा आहे, त्याचं नाव काय, तो कुठे राहतो, त्याची साधना काय आहे, हे ज्ञान आज संत रामपालजी महाराज समाजाला देऊ पाहत आहेत. तर या भावनेतनं एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही आणि त्यांच्या ज्ञानात येण्यासाठी कुठलाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न आज जर उद्भवत नसेल आणि त्यांना संत रामपालजी महाराजांशी जोडायचं असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल? आपल्याला हे ज्ञानगंगा पुस्तक आपल्याला विनामूल्य सुद्धा मागून तुम्हाला तुमच्या घरपोच करतात. मग कुठेही असू, तुम्ही साताऱ्यामध्ये असा, कोल्हापूरमध्ये असा, सांगलीमध्ये कुठेही असा, तुम्ही जे पुस्तकावरती याच्यावरती जे
फोन नंबर दिलेला आहे, त्या फोनवरती तुम्ही जर फोन करून विचारलं का नाही तर तुम्हाला विनामूल्य ज्ञानगंगा पुस्तक मिळू शकतं, जगण्याचा मार्ग मिळू शकतो आणि त्यातून तुम्हाला ज्ञान काय व्हायचं काय नाही करायचं हे तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. असं ज्ञान हे तुम्ही वाचल्यानंतर कळू शकतं की रामपालजी महाराजांचं ज्ञान आपण आता घेतलंच पाहिजे. आणि त्या ज्ञानामुळं तुमचा हा जो देह आहे ना, अपवित्र देह आहे, हा देह अपवित्र आहे पण तो गुरूंच्यामुळे तो पवित्र होतो. हे ज्यावेळी तुम्ही आमच्या रामपालजी महाराजांचं ज्ञान घेशील ना त्यावेळेला मग तुमचा हा देहाचा उद्धार होऊ शकतो. सर, वारंवार तुम्ही संत रामपालजी महाराजांची महिमा गात आहात. तर मला हे विचारायचं आहे की जे आज समाजामध्ये दुःखी कष्टी आत्मा आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने परमात्माची शोध आहे, त्यांना परमेश्वर प्राप्तीसाठी ते आज या ना त्या संतांकडे जात आहेत, त्याचप्रमाणे देवीदेवतांची पूजा करत आहेत, तीर्थक्षेत्राला जात आहेत. तर अशा सर्वांना, त्याचप्रमाणे जे आपले जुने जे बंधू होते, त्याचप्रमाणे जी संगत आपली जी वारकरी संप्रदायामध्ये होती, त्याचप्रमाणे जे आपल्या एरियातले मित्रपरिवार, आपले आप्तेष्ट नातलग आणि जो भक्त समुदाय आज टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? आपली सर्वांना अशी एक ह्या पामराची विनंती आहे की सर्वांना हे देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आमच्या रामपालजी महाराजांचं नाम दीक्षा घ्यावी. जो नाम दीक्षेचा असा आहे की सगळे ठिकाणी गुरु नाम देतात परंतु देहाचा उद्धार होत नाही. सर्व ठिकाणी सद्गुरू मिळतात परंतु तुम्हाला ज्ञान देऊन मोक्ष मिळत नाही. पण आमच्या रामपालजी महाराजांची नाम दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला मोक्षाचं साधन तर आहेच आहे परंतु तुमचा देह पवित्र होऊन तुम्ही सतलोकी जाऊ शकता. एवढी सर्वांना प्रार्थना करतो की तुम्ही लवकरात लवकर हे सतनाम जे आमच्या परमात्म्याकडनं जे मिळत आहे ना हे तुम्ही रामपालजी महाराजांच्याकडनं करून घ्या, नाम दीक्षा घ्यावी आणि आपलं जीवन सफल करावं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान एकदा तरी समजून घ्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे आज जगामध्ये किंबहुना पूर्ण पृथ्वी तळावर आज संत रामपालजी महाराज साधकाला खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग सांगण्यासाठी आलेले आहेत. हे जर कोणाला पटत असेल आणि त्याला जर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? भरपूर चॅनलवरती महाराजांचं प्रवचन वगैरे असतं, त्या प्रवचन आपण लावून ते प्रवचन ऐका आणि तिथं मग नामदान आपल्या केंद्राचे आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नामदान केंद्र आहे तर त्या जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राचे टीव्हीवरती बघा, तिथं तुम्हाला चॅनलवरती पट्टी आहे, त्यांच्या पट्टीखाली नंबर सगळे दिलेले आहेत. ते नंबरवर तुम्ही बघून सर्वांना काय माहिती आहे का, जशी तुम्ही जेवढी लवकर कराल तेवढं तुमचा बघा तुमच्या आयुष्याचा कल्याण होऊन जाईल आणि तुम्ही ते नंबरवरती आपल्या आश्रमामध्ये फोन करून तुम्ही तुमचं कल्याण करून घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज जो आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम आहे ते बघत असताना टीव्ही चॅनलवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या मोबाईलवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्याच्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी, या नाम दीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपया सुद्धा मोजावा लागत नाही. विनामूल्य सेवा आहे ही. एवढी मोठी सेवा जगामध्ये कुठल्याही जगामध्ये अशी नाही मिळणार. तर इथे ही सेवा सगळी आहे, विनामूल्य सेवा आहे. आपण आता सांगितलं की ते पुस्तक सुद्धा तुम्हाला सांगलीमध्ये सुद्धा पुरवण्याकरता आमच्या परमात्म्याची एवढी मोठी सेवा आहे. तर तुम्ही कधी बी एवढे हे करून तुम्ही त्या नंबर करून तुम्ही रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली